नमस्कार. आपण आपल्या मुलांशी संवाद साधतो का? आपला मुलांशी संवाद साधण्याचा रोख कसा असतो? आपण ज्यावेळेला मुलांशी बोलतो, रागवतो किंवा रागवतो त्यावेळेला आपली भाषा कशी असते? आपण कुठल्या भाषेत त्यांना रागवतो? हे सगळं समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. त्याचं कारण असं आहे, की मुलं आपल्याला फॉलो करत असतात. हं. आपल्याला कॉपी करत असतात आपली मुलं. आपण जे वर्तन करतो, जसं पद्धतीने घरात वर्तन करत असतो, तसं वर्तन मुलं करत असतात. हे लक्षात घ्या. ते आपल्याकडून बऱ्याच गोष्टी शिकत असतात. त्याच्यामुळे आपल्या मुलांसोबत आपण कसा संवाद करतोय? आपण अगदी रागवताना पण कुठल्या भाषेत त्यांना रागवतोय? आपण कसं रिॲक्ट होतोय? त्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळे अ, आपण अति अग्रेसिव्ह असू तर आपली मुलंही तशी असण्याची शक्यता आहे किंवा मुलांकडून एखादी चूक झाली, तर आपण त्यावेळेला काय स्टँड घेतला आणि मग आपण ते कसं समजून घेतलं, हे देखील मुलं आपलं निरीक्षण करत असतात. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. मी तुम्हाला ह्या दृष्टीने माझ्या आजीची एक गोष्ट सांगेन. मी लहान होती आणि त्यावेळेला म्हणजे मी शिंदखेड्याला शाळेत जायची हायस्कूलला आणि शाळेत जाण्याच्या आधी कपडे धुणं हे धुणं धुण्याची जबाबदारी माझ्याकडे असायची. खूप नेहमीच असायची असं काही नाही आहे, पण मात्र असायची. तर मी कपडे धुवायला गेली आणि कपडे धुवायला गेली तगारी घेऊन आणि तिकडून मी आली कपडे धुवून. आम्ही नवीनच प्लास्टिकचा असा टब घेतला होता आणि तो असं भरून डोक्यावर धरून मी ते आमच्याकडे असते कुंड, समूहाने सगळे लोकं एकत्र येऊन जिथं कपडे धुतात, आमच्याकडे त्याला म्हणतात. कुंड म्हणतात त्याला पाण्याचं. तर त्या कुंड्यात पाणी सोडलं जातं. तर तिथं मी कपडे धुवायला गेली होती आणि मग मी तिकडून कपडे धुवून आले. कपडे धुवून आल्यानंतर मला मी अगदी म्हणजे अशी येतानाच आजीला विचारलं, की "मला खूप भूक लागली. झाला का स्वयंपाक? मला शाळेत जायचंय." खरं तर माझी आजी नियमित म्हणजे माझ्या शाळेला जाण्याच्या आधीच व्यवस्थित स्वयंपाक रेडी करून द्यायची आणि जे असेल ते म्हणजे आमची जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये तिचं प्रेम आणि ते मिळणारं जेवण तिच्या प्रेमातून, तर त्याच्याने मनसोक्त पोट भरायचं आणि शाळेत जायची. तर त्या दिवशी आजी असं म्हटली, की "करते, अ, थोडं एक 10 मिनिटात होईल, भाजी तयार होईल." आणि मला म्हणजे माहीत नाही, पण मात्र मी संतापामध्ये, की मला शाळेत जायला उशीर होतोय, इथं मला भूक लागलेली आहे, असे 2-3 वाक्य काहीतरी बोलली आणि मला नीट आता आठवत नाही आणि हे मात्र आठवतं, की डोक्यावरची तगारी अशी जोरात आपटली. आणि ते कपडे टाकायला सुरुवात केली आणि दप्तर घेतलं आणि खरं तर निघून गेली शाळेत जाण्यासाठी जेवण न करता. मी निघून गेली. त्याच्यानंतर माझी मैत्रीण मला तिथं भेटली आणि मग तिचा डबा जो होता त्या डब्यामध्ये मी खाऊन घेतलं वगैरे, वगैरे असं झालं. दुपारच्या सुट्टीमध्ये माझे आजोबा पोळी आणि भाजीचा टिफिन घेऊन आले आणि टिफिन घेऊन आल्यानंतर त्यांनी मला तो डबा दिला. मला ठीक आहे, मला काही आजोबांना फार विचारावसं वाटलं नाही. मी जेवून घेतलं. खरं तर पाटणपासून तर माझ्या शाळेपर्यंत 2 किलोमीटर बाबा चालत येऊन मला डबा द्यायला आलेले होते. पण मात्र मी काही त्याचा फार विचार केला नाही तेव्हा म्हणजे तसा काही आणि तो डबा घेतला आणि मी जेवायला सुरुवात केली. जेवून घेतलं, खेळून घेतलं. मी विसरून गेली होती सकाळचं काय झालेलं आहे म्हणजे ते चाललं होतं आणि मग संध्याकाळी मी घरी आले. तर मला सायंकाळी असं कळलं, की माझ्या आजीने मात्र जेवण केलेलं नव्हतं. आणि मला ते फारच असं म्हणजे अंगावर आल्यासारखं झालं त्यावेळेला. त्या वयात म्हणजे असं म्हणजे खूप गिल्ट होणं, खूप वाईट वाटणं, की अ, एकतर टप म्हणजे मला ते खूपच वाईट वाटलं. आणि मग मला रडायला आलं आणि मग मी तिच्याजवळ गेली. तिला तिच्या अशा कुशीत शिरली, तिला मिठी मारली आणि मग आजी असं तिला म्हटली, की "चुकलं माझं" असं म्हटली. माझ्या आजीने मला जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला आणि मला असं म्हटली, की "काय मिळालं राग करून? अगदी 2 मिनिटात भाजी शिजली असती.
काय उशीर झाला भाजी करायला, हे आपण समजून घेतलं का? काय अडचणी आल्या असतील? आणि आता तू जो टप जोरात आपटून दिला, तर तो टप फुटला. आता तुझा राग कमी झाला. तुला तो टप जोडून टाकता येईल का? असं माझी आजी म्हटली. खरं होतं, मला तो टप जोडणं शक्य नव्हतं. माझा राग गेलेला होता, माझं जेवण झालेलं होतं, तो विषय संपलेला होता. टप मात्र फुटलेला होता. मला काय माहिती, पण त्या दिवशी असं लक्षात आलं की तोडून टाकणं फार सोपं असतं, जोडून ठेवणं फार अवघड असतं. आणि ज्या वेळेला राग येतो त्यावेळेला रागाच्या भरात आपल्याकडून अशा कृती घडतात. आणि म्हणून आपल्यावर आपला राग हमी होऊ देता येणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. अशा अनेक गोष्टी मला त्या दिवशी तिच्या संवादातनं, तिच्या प्रेमातनं कळल्या. ती म्हटली, ठीक आहे, आता तुला जे झालं ते झालं, पण मात्र तो टप आता आपला फुटलेला आहे, तो काही जोडता येणार नाही. या पुढच्या काळात थोडंसं राग येणार नाही, किंवा राग आला तर अशा पद्धतीने फोडतोड करणार नाही. रागही व्यक्त करायचा असेल तर त्याची भाषा पण योग्य असली पाहिजे. असं सगळीच गप्पा तिच्या माझ्या झाल्या. त्यावेळेला तिच्या भाषेतल्या त्या गप्पा होत्या, पण मात्र ते तिने केलं. खरं तर तो टप फोडल्यानंतर तिने मला बदडून काढलं नाही. दाना 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 काठीने अशी काढली, आणि काय राग करते, आणि कुठं तू शाळेत जाऊन मोठा तीर मारणार आहे, आणि कुठं एवढी कलेक्टर होऊन जाणार आहे, आणि ठीक आहे 2 मिनटं उशीर झाला तर झाला, आणि नको जाऊ शाळेत, असं काहीच राग नाही केला. कुठल्याच पद्धतीने रिॲक्ट झाली नाही, तोंडातनं एक शिवी आली नाही, 2 कानफटीत मारल्या नाही, काहीच केलं नाही. काहीच केलं नाही तिने. फक्त तिला एवढंच वाईट वाटलं की मी उपाशी शाळेत गेले तिच्या दृष्टीने. आणि तिचं ते वाईट वाटणं तिने स्वतः उपाशी राहून, म्हणजे ती संध्याकाळपर्यंत स्वतः जेवली नाही. मी मात्र शाळेत गेली, विसरून गेली ती गोष्ट. ते जेवण पण केलं. बाबा आले, टिफिन द्यायला आले. तिने आठवणीने ते टिफिन घेऊन एवढ्या लांब बाबांना पाठवलं. मी जेवण पण केलं. तिच्या ह्या व्यक्त होण्याचा पालक म्हणून माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला. मी ज्या वेळेला माझ्या मुलाला पालक म्हणून मोठं करण्यासाठी प्रयत्न करायला, म्हणजे मोठं करत होती, ज्या वेळेला त्याच्या हातून काही अशा चुका घडत होत्या, त्यावेळेला त्याला घडवताना मला प्रत्येक वेळेला आजीची ही शिकवण फार कामात आली. काउन्सिलिंग करताना मला तिची ही शिकवण कामात आली. मला समाजात मला स्वतःला संवाद साधताना, जोडून घेताना लोकांशी, लोक जोडून घेताना, हा तिचा जो प्रेमाचा धागा होता, जे तिचं कम्युनिकेशन स्किल होतं, तिची जी काय म्हणतात, म्हणजे रागाला सामोरे जाण्याची जी तिची ताकद होती, ही सगळी मला त्यावेळेला खूप कामात आली. आणि मला हे म्हणजे त्यावेळेला आजीने हे मला जे शिकवलं, मी पालक म्हणून अनेक लोकांना हे सांगू इच्छिते की मुलं ज्या पद्धतीने रिॲक्ट होत आहेत तितक्यापेक्षा जास्तपेक्षा ताकदीने तुम्ही रिॲक्ट होतात मुलांना. शिवीगाळ करतात, बरा वाईट शब्द बोलतात. मी नेहमी विचार करते की माझी आजी कोणत्या शाळेत हे शिकली. तिच्या आयुष्यात तिच्या तोंडात शिवी आली नाही, तिने मुलांना मारलं नाही. मी तिची नात होती, तिने मला मारलं नाही कधी, मला मोठं करताना. तर हे मुलांना हे सुजान पालकत्वाचं लक्षण होतं, विवेकी पालकत्वाचं लक्षण होतं. मुलं घडवताना ही ती कुठं शिकली. तिने माझी चूक पदराखाली नाही घेतली. म्हणजे तिने माझी चूक दुर्लक्षित नाही केली. याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो की काही चूक केली तर पोरांना कुरवाडत राहणं, असे लाड करायची नाही माझी आजी. तिने माझी चूक लक्षात आणून दिली योग्य पद्धतीने, योग्य संवादाद्वारे. आणि ही गोष्ट फार महत्त्वाची असते. दोघी गोष्टी त्रासदायक असतात.
चुकांवर वाईट पद्धतीने रिॲक्ट होणं पण त्रासदायक असतं आणि नेहमीच आपल्या मुलांच्या चुका लपवत राहणं, त्यांच्या चुकांवर पांघरून घालत राहणं हे पण चूक असतं. पण मात्र माझ्या आजीची त्यावेळची मला ही जी गोष्ट होती, मला जी म्हणून तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटली की ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणजे मला असं वाटलं की ही बोलायला पाहिजे. तुम्ही याच्यावर विचार करत राहा की हे सुजान पालकत्व, विवेकी पालकत्व, आरईबीटी थेरपी तुम्हाला माहिती असेल, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, हे सगळं आपल्याला याच्यातनं लक्षात येतं. मग माझी आजी, मला नेहमी असं वाटतं की कोणत्या शाळेतनं हे शिकली असेल. मला असं वाटतं की तिच्या अंतर्मनातला जो चांगुलपणा होता ना, तो इतका प्रामाणिक होता, इतका म्हणजे इतका आत बाहेर असं वेगळा नव्हता. आणि त्या प्रामाणिकपणातनं, तिच्या प्रामाणिक भावनेतनं ह्या कृती घडत होत्या असं मला वाटतं. मी नेहमी तिला आठवण काढत राहते. तुम्ही तुमच्या मुलांसोबत संवाद साधताना, रागात व्यक्त होताना, एखाद्या चुकीबद्दल त्याला शिकवताना, बोलताना काय करतात? तुमचा हेतू काय? तू किती नालायक आहेस, तू किती चुका करतो, तू कसा वागतोस, हे त्याला टोचून सांगून सिद्ध करण्याचा आहे का त्याने पुढच्या काळात ती चूक करू नये याच्यासाठी तुमचा संवाद आहे? तुमचा संवाद कशासाठी होता? माझ्या आजीचा संवाद नक्कीच याच्यासाठी होता की पुढच्या काळात ती चूक करू नये आणि ही गोष्ट मला कायम आठवण राहते. ही आजही मला आत्ता घडल्यासारखी वाटते आणि तिच्या आठवणीने माझं मन भरून येतं. तर असं पालकत्व तुम्ही असा संवाद तुमच्या मुलांशी करतात का याचा विचार करत राहा. मला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. थँक्यू.